चाललं आता फिरायला बाहेर जाऊन कालू आता 5 वाजलेलं आणि तिथे आमची झोपल्या कशी ते आपण दाखवता. दादा तिथे झोपले. बाय बाय. तर गाईच आम्ही तो दरवाजा पण. तर गाईज इथं आपण दिवाबत्ती केलेली आहे. तर आता आपण निघतो. जय सद्गुरू बोल परे. तर गाईच आम्ही आता चाललो. हे बाकीचा रस्ता आम्ही नंतर जा. हां चल. बाय बाय. बाय बाय. अरे कश. तर गाईज आम्ही निघतो इथून. दीदीला पुढे घेऊ ना आता गाडीत बसू. बाबू बाबूला थंडी लागते. बाबू सीएनजी भरायला थांबलो. यांची बोलती चर्चा चालू आहे इथे. दीदी हा बोल. आता इच्छा नाही. तर गाईज आम्ही सीएनजी भरले. आता आम्ही चाललोय. फुल केली आहे असं बोल. मग तूच बोल ना. आहे गाईज आता आम्ही शहापूर पार केलेला आहे. बस मी चहा प्यायला इथं थांबलोय. अय कुठं आहो आपण. रोनक कुठं आहो. इथं दीदी बसले. ही ध्रुवी. आता आम्ही निघलो इथून. नाश्ता झालेला आहे आमचा. हा तर कॉफी चहा पिले. कटलेस पण खाल्यात. समोर बघा किती धुकं आहे. काही दिसत पण नाही. गाड्या जवळल्या मध्य प्रदेशला आलोय. बघू शकता. बरं पडतं आमच्याकडे. गाडी जवळ आल्या दिसते ती. बघा टाकी बंद चालू आहे. आपण मारत नाही गाडीला. चाललेला आहे सध्या 200 स्पीडला. आणि तुम्ही बघू शकता पवन चक्की दीदीची आणि मामाची मस्ती. मामाला ती नवरी बनवलेला आहे आणि मामा पण खुश आहे नवरी बनवून. मामाला जाम मज्जा आली तिथे. नाही तर बाबू दूध पितो. सो गाईज आम्ही आता पोचलेलो आहोत शिर्डीला. तर आता आम्ही दर्शनाला चाललोय. चला त्याही पुढे गेली. आम्ही ब्लॉगच्या नादात मागच राहिलो. बोल. पार्किंग मध्ये. आम्ही दर्शन करून अरे ना बाबूला खावतलं जरा. आणि दिदी आमची बाबूला खावायला आम्ही फोटो. आमचे पोरीचं अख्खं दात पडल्यान गाईच. गाईच तर बाबू झोपले. आम्ही आता परत चालले फोटो काढायला. किंवा आम्हाला शोधायला गेलता तो आता आले. यो इथे इथे येऊन कपडे चेंज केल्या. आता आम्ही इथे आलोय मंदिराच्या इथे फोटो काढायला. तो मंदिर साईबाबा. साईबाबाची आरती चालू आहे. इथे गर्दी पण बघा खूप छान गर्दी. ते फोटोशूट चालू आहे आता. हा फोटोग्राफर हा पोस्ट सांगायला ना बाबू. दीदीचं झाले. गार्डन मध्ये फोटो काढायला आलोय. गार्डन बघा किती सुंदर आहे.
बाबू. आता आम्ही इकडं आलोय. इथला परिसर खूप सुंदर आहे. तिला आहे शॉपिंग करायची पण हे भाऊ लोक येत नाही. मी इथं थांबलोय बाबूला टेडी बेअर घ्यायसाठी. तो बघा बाबूला चांगली चॉईस करायला. दीदी कसा गाईज बघू शकता. पारुणी हा बाबूला घेतलेला आहे आणि मला हा टर्टल घ्यायचा आहे. बघू आता भैया किती कमी करतो. भैया कम करो आपको हम वायरल आम्ही एवढे शॉपिंग केले इथून. तर तुम्ही पण नक्की विजिट द्या. खूप चांगल्या प्राइस मध्ये दिल्यात. मस्त होलसेल भाव मध्ये दिल्यात. आम्ही अजून एक मेंबर ऍड केलेला आहे तर तुम्हाला नंतर आम्ही पूर्ण ओपन करून दाखवू. आता सध्या असं बघून घ्या. बाबूची शॉपिंग फुल केले म्हणून बाबू गपचूप चालले. बाबू खूप हॅप्पी असतो. असे काही त्याला पिकाचू भेटले. गेले वेळेस आम्ही एक बावला घेतलेला किती. त्यात पण तो खूप खुश होता. एकदम त्याची फुल स्माइल होती ना. आता पिकाचू त्याला पेंग्विन घेऊन दिलाय. बघा किती असतो तो. पिकाची मध्ये बिझी आहे. त्याला पिकाचू आहे तर त्याला मम्मीची पण गरज नाही. पिकाचीच पाजणार आहे. तर आम्ही निघलोय आता परतीच्या प्रवासाला. मी ध्रुवीची ना परीची 5वी केली. इथं सने आहे दीदी विनय नाही तर यो जाडे आहे. लाजू नको. बाबू झोपले काही नाही. पेरू घ्यायला उतरलोय. काय झाला. पेरू घेतल्यात. तेच तो बघा मंदिर. आम्ही आलोय सिन्नर मध्ये आलोय. महादेवांचं मंदिर आहे तिथे. प्राचीन मंदिर आहे आणि सुंदर सुद्धा आहे. आमचा गाईड विनय आहे. विनय आलता पहिले एकदा. म्हणून आम्हाला पण त्याने आणला. चला बोलतोय. बघा महादेवांचं मंदिर. तर आम्ही आता उतरू गाडीतून ना मग जाऊ दर्शन करायला. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय महादेवांच्या मंदिरात. हा बघा महादेवांचं मंदिर. प्राचीन मंदिर आहे. हा दीदीचा पण ब्लॉग चालू आहे. चला तर बघूया. तुम्हाला दाखवते पुढे. मंदिर तुम्ही खूप सुंदर आहे. मन प्रसन्न होतं. बघा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. गर्दी खूप आहे. त्या दिवशी काही गर्दी नव्हती. शाळेची सहल पण आले तुम्ही बघू शकता. नाही तर बघा किती गर्दी. खूप गर्दी. खूप सुंदर मंदिर. प्राचीन मंदिर आहे. दादाला रील्स आलती इन्स्टाला तेव्हा तो आलता. मग त्याने आम्हाला पण आणला. शिवलिंग आहे तिथं. नंदी आहे. पहिला कुठे जायचं. निर्वाण ब्रह्मवेद स्वरूपम्. शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं
दीदी डोका टेक दीदी. इथं पण एक मंदिर आहे महादेवांचाच, तुम्हाला दाखवते. इथं दीदीचा पण ब्लॉग चालू आहे. काय करायचं? दीदीला तर आपला कॅमेरा मी यायला सगळा डिलीट केले तुझा म्हणजे मी पकडता जा ना. सो गाईज हा गणेशाचं मंदिर ते जा. आता दिसत पण नाही. आता आम्ही चाललोय घरी. हा व्ह्यू बघा किती सुंदर आणि शांत. तिथं दादा सही फोटो काढतात, मग आम्ही जाऊ घरी. आता आम्ही चाललो टनलच्या आतमध्ये. खूप मजा आली आता आम्हाला. रोनकच्या पोटात गुदगुले वाढला. सो गाईज आमचा परतीचा प्रवास आता आम्ही पोहोचू. खूप एन्जॉय केला, भांडण पण केली, पण आम्ही सॉल्व पण केला. सो गाईज आम्ही दीदीला सोडले नाही. रस्त्याने दिसेल त्याला आवाज देत, पर एकटीच मागे.